का दादा काय विचार करू राहिले? काय नाही बसलो. येतो मी कामावर जाऊ. तुला समजून सांगितलं काही? तुम्ही नका डोकं लावी जाऊ नाही. मग- तुम्हाला 2 टाइम भेटत आणि तुम्ही काय रिकामटा डोकं लावते तिला? म्हणजे मी काय म्हणाय बोलायचंच नाही. मग मी झालो चोर आणि तुम्ही झालो सावकार. मला पण ती म्हणते रिकामटा उठल्या पडल्या बोलत राहत्या. तुम्हाला मी काय कमी केलं का? नाही तो नाही काय मी केलं, पण मला तिचं ते आवडत नाही अशा गोष्टी. तुम्ही तिच्यावर काही खानदान शंका- कशी नाही, आपली सगळं- संस्कृती कशी. तुम्ही शंका नका घेऊन तिच्यावरती. तिचा एवढा नवरा बाहेर ती काला काय कशाला काय उद्योग करेल? हा काय झालं? नाही काही नाही सांगत त्यांना म्हणलं नका तिला डोकं लावू बा. पण झालं काय? मामा काय असं बोलताय मला? काय माहिती आता त्यांचं काय डोकं चाललं काय कळत नाही मला. काय मामा? काय झालं? काय बोलू राहिलं तुमच्या मुलाला तुम्ही? तू त्यांना जेवायला देत नाही केलं? जेवायला म्हणजे सकाळपासून चहा नाश्ता सारखं घासात घालेल राहतं ना. नाही ते म्हणते कामं गेलेलं ध्यान नाही देत म्हणे. नाही मी काय कुठं उड्या मारायला जाते का मग? म्हणजे जे त्यांच्या मनाला वाटलं ते बोलायचं. जाऊ दे मर दे होतं वयामध्ये या. काय वयामध्ये? मग तुम्हाला पण असंच केलं पाहिजे मग. झालं ना, सांगितलं ना. आता काय डोकं लावून राहील? झालं ना आपलं बोलणं झालं ना. आता किती त्याच्यावरती तेच काय तेच म्हणजे मामा काय बोलतील आणि मी ऐकून घेऊ का? हो दादा तुझ्या याची फिरून बोलत नव्हती माणसाला कधी. सगळं ठीक आहे. ते तुमचे दिवस वेगळे होते. आता जमाना बदलला. हा तर एक बायको करायला गेलं तर 4 बायका भेटायच्या. इकडं आता काय म्हणते ना 10 पाऊन एखादी भेटती. असा विषय राहतो. नाही बा ऐक तिचं ऐक काय हा इकडं काय बाप मेला तर दुसरा बाप भेटेल. बापाचा विषयच नाही. तुम्हाला कशाला मरू देईल? हा तुम्हाला या चहा पाणी वेळेवरती जेवण वेळेवरती तुम्हाला पैशाला कायची कमतरता नाही. मग आता बाकी तुम्ही काय हातपाय दाबायचं काम बाकी राहिलंय का त्यांचं वालं? बरं जाय ना तुला टाइम नाही ड्युटी. टाइम झाला आता. पण मग तुम्ही ते सांगितलं आता काय बोलत जाऊ नका. ती मला हे करत होती वन करत होती. लवकर जा आणि लवकर या कामावरून. मग आता सुट्टी झाल्यावर तेव्हाच येईल ना. हा मामांना सांगून जा मला रिकामं डोकं लावायचं नाही. नाही ते काल डोकं मी लावते. पण चालले आता स्वयंपाक करायला. सोन भाई चहा टाकते का धरतो? काय मामा? चहा करते का? आता चहा ढोसायचा का तुम्हाला परत? मला देखत त्याला माझ्या चाड्या करत होते. बरं मग वाढून दे. आज तुम्हाला चहा देणार नाही का जेवण सुद्धा मी देणार नाही. हा मी गेल्यानंतर मुलाचे कान भरवायचे, मुलाला माझ्याविषयी शिकवायचं. हा अगं रात्री झोपते का जेवली भूक लागली आता. तुम्हाला मी चहा पण देणार नाही जेवण पण देणार नाही. आता ध्यानात ठेवा. का बरं? मुलाकडे जाऊन माझ्या चुगल्या करते ना, लय मुलाचे कान भरवत राहते माझ्या पाठीमागं. हा बरं जाऊ दे वाढून होय. काय देणार नाही म्हणजे नाही. आता मी पण माझा हिसका दाखवते चांगला. हा मी गेल्यानंतर लय मुलाला काय काय सांगायचं, हे करायचं ते करायचं. आता जेवण तर काय काहीच भेटणार तू नाही. चालली कुठं? हा कुठं चालली? मी चालले माझ्या मैत्रिणी संग. तुला घर आपरो का मैत्रीण आपरो काय? मला घर नाही एवढं प्यारी, माझ्या मैत्रिणी प्यारी. सासरा नाही प्यारा आणि मला ना एवढ्या 12 चौकशा करायची गरज नाही, कळलं ना? हा मला चौकशा करायच्या नाही. मी कुठं जाते काय करते तो माझा प्रश्न आहे, तो मी पाहिल. माझ्या पुढं बोलायचं नाही जास्त. आणि हा मी चालले आता बाहेर. इथं घरामध्ये लक्ष ठेवायचं. स्वयंपाक करून ठेवला ना जेवायला? हा स्वयंपाक करून ठेवलाय ना, आयतं खायला गिळायला. चालेल जेवण मी घेईन मग आता. घरामध्ये काय गेलं नाही पाहिजे ना. तिकडून जर आले ना तर चांगलं तुम्हाला हिसका दाखवील मी. लवकर ये लाईटी दुपार हांडी भरावं लागते. पाणी भरून ठेवायचं. मी काय मोल करीन नाही घरामध्ये. चाल मी आले जाऊन. रोज कुठं जाते गड्या? मला तरी काय ते वाटतंच आज आहे ना तिच्या माग जातो. ही जाती कुठं? हिची कंची मैत्रिणी तीच मला पाहतो. आज तिची मैत्रीण ना कंची पाहतो, तुझ्या माग जातोच. ही पण कुठं राहिली काय माहिती. काय 12 वाजता बोलवलं होतं, पाहुणे येत. आली का तू? आले ना. तो का माझी वाट पाहत बसला होता? अम्मा हा लय वाट पाहत होता माझी वाली. अम्मा 12 टाइम दिला. किती वाजले बघ बरं? किती वाजले? अरे आज मोबाईल स्विच ऑफ पडून गेला. काय सांगू? काय तुझा मोबाईल स्विच ऑफ? हा ना मोबाईल स्विच ऑफ पडला. मग आता काय करणार आहे? मग बाकी काय चाललं होतं? काही आले का परत? ते चालले का तू सासरा? तेच चालू आहे. नवरा कामाला गेला का सासऱ्याची रोजची कटकट. नवरा घरी येतो दमून खमून. त्याला म्हणा जा ना बाबा, संपलं ना तुझं. काय राहिलं आता? आता कुठं घालू त्याला मी?
घाल हा? चुलीत. चुलीत? अरे मासनात जायची वाट पाहते मी. काय सांगू, माझ्या डोक्याला इतका ताप आहे, इतका वैताग आलेला आहे मला ना, तर प्रमाणाच्या बाहेर. सासरा म्हणजे असं 5 मिनिटं सुद्धा मला इकडं तिकडं नाही, सारखं माझ्यावर असे डोळे ठेवून राहतो. कुठं जाती काय करते बघायला. जाऊ दे सोड. मी काय बोलतोय, हा बोल. तुझा नवरा तर येणार नाही ना आज? नाही ते कामावर गेले. गेलाय ना? हा नाही असं नको व्हायला परत. नाही 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 ना? कामावर जायले ते. त्याशी नाही, ते मला फोन करता यायचं हो असल्यावर. का? पण आज नेमकी फोन पण घरीच राहिला माझावाला. अरे वा. फोन पण घरीच आहे. मजा, हा? मजाच मजा. मग किती वेळ थांबशील ना थोडं? हा मग थांबते ना, बोलते ना तुझ्या संग मी. बोलशील ना? हा. हा नाही कसं लय दिवस झाले भेटलो नव्हतं ना आपण. हा तुला माहिती आहे किती आठवण येते तुझी मला. इतकी आठवण येत होती हा तुला? मग तुला काय कळतंय? मग तुला फोन नाही करता आला का? अरे मी फोन मग नको बाबा. तुझा नवऱ्याने गेला, सासऱ्याने बघितलं उचलला ना फोन, काय डोक्याला अरे ताण बाबा, रिकामं. ते लय असं मोठं काळ आहे माझ्या पाठीमाग, विचारूच सोडून नको. का बरं देत नाही तू? हा? सोडून का बरं देत नाही कोण? तू? सोडून दे ना. घर? हा मग घर म्हणजे काय? घर सोडून काय करू मी? काय करू म्हणजे? काय करू मी? माझ्याकडे ये, मी काय साठी? हा तुझ्याकडे यायला. तू म्हटलं सांभाळणार आहे मला. हा तो सांभाळणार नाही का? 10,000 रुपये पगार कमवतो आणि तू काय सांभाळणार आहे मला? मग ठीक आहे, नको राहू माझ्यासोबत. हा? नको. मग जाऊ का निघू? हा जाऊ निघू? जा बरं काय. जाऊ? जा ना. उठू का मग? हा, जा जा उठ उठ चालली बरं मग काय. मी. जाऊ? आता गेली ना परत येऊ नको काय. नाही रे, मुद्दाम बोलते, बोल. हा ना. हा स्वतःला म्हणतो? स्वतःला राहिलं होतं का माझ्या बिगर? आणि मग तुला करमतं का माझ्याशिवाय? नाही ना करमत, म्हणून तो वाट बघतोय कधीपासून. हा ना, तो- मग कशाला बोलतोय एवढा? तुला माहिती ना मला काय बोललं का मला लय मी राग बघत येतो. होतो तू काय बोलते. हा ना, मग नाही मी निघून गेले असते. हा काय हा एवढी हिंमत? एवढी हिंमत ना. मला नाही वाटत. हा मला नाही वाटत. हाय माझ्यात हिंमत. हा हा जाऊन दाखव बरं काय. नको. मला माहिती ना जाऊ शकत नाही तू. नाही जाऊ शकत. मग मग काय म्हणतो आता? काय तुझं करायचं विचार टाइमपास? आहे? हा टाइमपास? मला असं विचार होता, हा फिरायला जाऊया मस्त कुठेतरी. मग कुठे जायचं फिरायला? कुठं जायचंय? हे गावातले लोक बी लई हरामी येतात. हा ना, गावातले लोक तर पहिले लक्ष ठेवून राहतात. माझ्यावर तर लयच लक्ष राहतं त्यांचं. हा ना. इतकं लक्ष तर बस कधी ना. त्यातला तो सासरा सासऱ्याचं तर दिवसभर नावच काढू त्याचं- नको बाबा, त्याला तू तर- सासऱ्याचं नावच काढू नको. इतका वैताग देतो मला. आत्ता घरी गेल्या गेल्या प्रश्न होईल बर का, कुठं गेलती तू, काय करायला गेलती तू? म्हणले 12 मग मुलगा आला का, मग मुलाला माझ्याविषयी कान भरवायचे. ती इकडं जाती, ती तिकडं जाती, तिचं घरात लक्ष राहत नाही, ती कामं करत नाही. म्हणजे एवढं करून सोडून सुद्धा मीच वाईट. सांग ना म्हणा, माझ्या मित्राला भेटायला जाते. म्हणजे माझ्या नवऱ्याचा मी मार खाऊ का असं कुठून कुठून? अरे तू फक्त बोल ना, तुला कुठं असं बोलायचं आहे खरं खरं. त्यांना काय वाटणार, ते येडे, त्यांना काय हा, कळतंय? येडे, माझा सासरा किती चत्र आहे ना, मलाच माहिती. तुला नाही माहिती, घरात मी राहते तिथं. करू का त्याला गायब? हा कर गायब, चल. हा हा कर गायब. बघायचं काय हा चल. लगेच? हा बघते तुझ्याकडे किती हिंमत आहे, बघते. 2 चल. दिवसात तर गायब हा त्याला. चल, 2 दिवसात गायब कर. बरं काय? हा चल. चल ठीक आहे. चाल. मग कुठं जायचा प्लॅन केलाय तू? मला कळत नाही जायचं कुठं. गावात गेलो तरी फालतू लोक लगेच गंमत बघतात, लगेच तोंडाकडे बघतात. त्यांना तर ते नकोच बाबा, गावात नकोच. अरे गावातल्या लोकांना फक्त कारण लागतं रे. माझा विचार आहे आपण आहे ना इकडं मुंबईला जाऊन येऊ. पागल आहेस का? आत्ताच आता मुंबईला आत्ताची गोष्ट करतोय मी. मग आत्ताचे कुठं जायचंय तुला? कुठं जायचं म्हणजे इथं बसून काय करणार आहे? मग आता बोलतोय ना. नाही बोलायचं नाही. एक मग काम करायचं बोलायचं काय? नाही. माझ्या मला जायचं हा. शेडमध्ये. शेडमध्ये? मग चल मग. पण टाइम नाही करायचा हा, पहिलं सांगते. मला घरी लवकर जावं लागतं. अरे यार चल ठीक आहे, तू म्हणते तर लवकर तर लवकर बाबा. काय आता चलो. चल. अवघड आहे बाबा, जीव वाचला आज, भारी काम झालं. का होत आता? गेल नाही का म्हणून? अहो जीव वाचला हे विचारा तुम्ही. हा गाडी फेल झाली, हा टायर फुटलं. काय म्हणतो? हा गाडी पलटी मारणार होती माहिती का? बरं झालं गाडी हळू होती, नाही तर तुम्हाला पाहिलं नसतं भेटलं मी. बरं झालं. पण काय लागलं ना कुठं? नाही हो, काही नाही लागलं. अहो ती थोडीशी झाली याला पटली. या काही प्रवाशाला काहीच झालं, एकदम सुरक्षित आहे सगळे. मी म्हणलं आता ना ड्युटी जाणंच कॅन्सल, दुसरी गाडी पकडली घरी निघून आलो. बस बस काय आपलं काय कोणी सावकार बस हा मग काय एवढं तरी वय ना आज नाही उद्या जातो. आपशे कोण झाला ना, पुढे जाण्यात मजा नाही. बरं बरं. हा
काय सांगा पुढे जाऊन काय घडलं मग त्यापेक्षा कॅन्सल. हा हा ती कुठे गेली म्हणे? तू गेला तुला मागच गेली ती. माझी मागे गेली. हा ती पण मैत्रिणी का चालली. तुम्ही जेवण बिवण केलं का? काच भाऊ जाऊन खाऊन आले. हाय ते बरे तो बायको घेतली डोक्यो. काय डोक्यावर काय घेतली मी? आता बाय सांगावत पांगत मी म्हणे जात होतो तर तू म्हणायचं माय बायको अशी नाही माय बायको तशी नाही. दादा तू मा बायको काय शेक खातो हे करतो ते करतो. नाही या बा तिच्या घरात पाय टेकत नाही. दादा तुम्ही टेन्शन नका घेजो. वेळेवरती फक्त जेवण खावण करायचं आणि आपला आराम कोण करायचा. देतं जेवण मला? तू डळाला का तुझ्या मागे ती डळती. असं कसं डळते मग? तुम्हाला जेवण खावण नाही देत काय? तुझ्या पैसे तिचा डबा तयार राहतोय. तिचा डबा हा ती म्हणे मैत्री झाली. अरे मग मैत्री काय डबा? ती म्हणा नाही मैत्री डबा घेऊन जाते मैत्री माझी जेवणारच नाही म्हणत तशी. ते म्हणजे कधी मध्ये जात असेल ना? रोज आहे रोज दिल्ली रोज आहे? दिल्ली दिल्ली. मला तू ती ज्याला का बोलली- तुझ्या 15 मिनिटं घरात बाहेर निघत तिथं तू याच्या आधी 10 मिनिटं आधी ती घरात. मला ती बोलली म्हणे 1-2 वेळेस गेली होती. नाही रोज जाते. अबाय सांगाय गेलं का पांगत म्हणे जरा होतं डसत सोडवतं पळत आपलंच ते म्हणते ना काय आपलं जाताना आपल्याच वट. दादा मी कसं म्हणतो माहिती आहे की हे बा तुम्हाला माहिती आहे आता आपण किती पुरी पाहिला इकडून तिकडून भेटले. मला असं वाटतं बा जाऊ द्या नकोच्या मनात काही यायला. पोर सोर झाला आता. समा डोळ्यांना पावाना माझ्या डोळ्यांना अशा साळ्यात तापवून डोळ्यात घालाव माझ्या ठरे. अरे रे 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 म्हणजे मैत्रिणीकडे जाते ना. आता तुला खरं पाटणार नाही. खरं म्हणजे तुला खरं पाटणार नाही म्हणलं जाते कुठं काय करते कुठं मी सगळं पाहणार होतो. हा पाहूनच घेतलं. ये बघ ते इथे तिचे हा पर्या कोण आहे? तो ओळख कोण आहे? यायला काही टेन्शन आलं मला. टेन्शन एवढा ओळख सोन्यासारखा येईना माझा पोऱ्या असून पण ही तीच आहे बाई लाल साडी नेसेल. तिचं नेमकं तोंड दिसून नाही राहिलं बा. आवाज तर चालू आहे तिचा. आवाज येऊ राहिला नाही काय सगळं कळत ना. त्याला म्हणजे हिचे हे नका चालू माझ्या पाठीमागं. काय करायचं ना बरं तू वर माशी तू नाही आता आहे ना तुम्ही नका काय करू. आता मीच करतो काय करायचं ते. ते तू ठरव बाबा. नाही चायला अशा बायकोपेक्षा बिना बायकोच राहिलेलं बरं. हा ते लिहिणं तर नालक त्यांनी चालवली आहे. हा येते बरं तुला सांगतो लय बेकार मला जी दुसफूस करते दुसफूस. तू हे मला अजिबात पटव नाही बरं. पण मग काय झालं? काय हो कधी आली का? आले? हा आली हा. ये ना इकडे ये ना काय जवळ आहे थोडी. मैत्रीण गेली आली मैत्रिणीकडून आली. मला म्हणून मैत्रीण चाललं हा का बरं बरं. कश काय तुझी मैत्रीण कश काय? हा बरी आहे. बरी आहे ना? हा. अगं इकडे ये. तिकडे कोण तोंडलं राहिली? इकडे सरक ना. काय एवढं असं घाबर राहिली. घाबरायचं नाही. मी आहे तू काय घाबरते? नाही तुम्ही तर हा कामावर गेलते ना. शब्द बोलले ना का तुम्ही माव नका दात खाऊ. नाही ना. नाही मी काय बोलत. हा ते तुम्ही कामावर गेलते ना कसे काय घरी आले? काम होते जाऊ दे मोर द्या कस काय आलो काय आलो. पण ते लय गरजेचं झालं. हा जे बी होतं ना हा. ते बरं करता होतं. काय झालं? जात जाता गाडी झाली फेल. हा चालली होती नाली मध्ये मारता मारता वाचलो. अरे बापरे. हा मग तशी दुसरी गाडी पकडली हा आणि वापस आलो. हा का हा आणि येऊन पाहत होतं म्हणलं बायको असेल घरी. हा तुला माझ्यापेक्षा मैत्रिणी जास्त पडलं आपल्या घरापेक्षा. हा आणि दादाला जेवायला कोण देईल? कोणाला? दादाला मामाला दिलं नाही तू जेवायला? दिलं तर. हा का हा का हो? दादा तिथं म्हणते दिलं होतं. दिलते ना मागच्या हप्त्यात. हा मागच्या हप्त्यात. मग तू रोज देत नाही का जेवायला? नाही आता रोज उपाशीच ठेवते मी. हा मा हाताने ती मैत्रीण हा गेली तुमच्या हाताने घेते का? मा हाताने घेतो. तू त्या दिवशी घरी होता ना सुट्टी हा, हा. त्या दिवशी दिलती ना वाढून. हा का मैत्रिणी गेली होती का? हा कशी काय मैत्रीण? बरी. काय नाव काय मैत्रिणीचं? माधुरी. हा का हम्म. अच्छा बारी माधुरी. हा हा बारीक बारीक केस आहे तिच्यावाले. हा लहान लहान केस आहे माधुरीचे ना? खरं सांग व्यवस्थित. हा ती ना तिच्या घरात पाय टेकत नाही. नाही 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 मी तिकडे कामावरती जातो आणि तुम्ही जाताच लयच माझी जायची काय तुला लयच पाठी मगच जाते बाहेर. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? बरं, थांबतच नाही. मामा तुम्ही जास्त काय बोलू नका बर का. हा म्हणजे मी गेले नाही कुठं का माझ्या नवऱ्याचे लगेच कान भरवायचे काय? म्हणजे कानभर राहिले होते. हा मग तू जात नाही? जाते ना मग मी माझ्या जात नाही? मैत्रिणीला भेटायला जाते ना. दाखवा. डबा बांधतो डबा. डबा बांधून जाते ना? कोणाला डबा बांधला?
मामा तुम्ही काय पण नको खोटा नाटा बोलत जाऊ बरं मैत्रिणी का जाती ना का? माझ्या नवऱ्याचे कान भरवायचे नाही कळलं म्हणे ना? हा? मी काय म्हणतो ऐक मैत्रिणी का जाती ना हा पक्का पक्का इकडे हिथून आणि तुझी मैत्रिणीच बसेल ना शावग्या झाडाखाली हा दोघीचे ना ही साडी आहे ना लय भारी मैत्रीण तुझ्या जायची गद्दड तुझ्याशी का मग तुला मी सांगितलं हा ही मैत्रीण तुझी आली इकडे इकडे म्हणजे चोरीचं काम तू करते उलटे पुलटे काम तू करते लफडे तू करते हा बदनाम माझ्या बापाला करते अहो, नाही हो, मी काहीच नाही केलंय तुम्ही कशाला हे मला नाही हे काय आहे करताय? नाही नाही इकडे 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 तोंड कर इकडे माझ्याकडे पा त्यांना का बरं आरोप करू राहिले त्यांच्यावरती त्यांचं काय हे करू राहिली तू हा नाही नाही हे तुला योग्य वाटतं का हे तुला योग्य वाटतं का म्हणजे मी तिकडे काम करायचं मरायचं आणि तू माग इकडे लफडे करायचे शरम नाही वाटत हा अरे मला त्यांनी लय सांगितलं रे त्यांनी की ही अशी करते मी उलट त्यांना नाव ठेवलं मला वाटलं बापाला सहन होत नाही शिवून हां आणि तू असे लफडे करते माझ्या पाठीमागं जाऊ द्या ना मी काय जाऊ चुकले द्या? आता, सोडा मला सोडा आता सोडा नाही आता मला असं वाटतं ना, तुझा गळा दाबून टाकावा पण तुला गळा दाबून माझंच नुकसान होईल हां बरं तर जाऊ द्या चुकले मी मला माफ करा हां मी जेलमध्ये जाईल एक काम कर हिच्या आहे ना हिच्या आई बापा पाठवून देतो जेवण हा बरं का नका नका मला नाही नाही माझ्या नाही मी बापाकडे पहिलं जायचं. तिच्या आईला नाही तर बापाला फोन करतो पहिले ये फुट नाही नाही, थांबा ना फोट लगेच व्हिडिओ टाकून देतो ना. नका बोटू नका टाकू तू चुप राय तिचा भाऊ नाही का तो खतरनाक तो तू- हा. तो मगलर हा मगलर तिच्या तुम्ही मला टाका पहिले व्हिडिओ हे दोघांचे काम करायला येतो त्याला भावाला फुट टाकलं का हा अहो मी तुमची माफी मागते नका नाही ना असं माफी करू. हे असं नका, करून नका, माफी नका, किती नका. दिवसापासून चालू आहे नाही हो, किती काय दिवसापासून चालू आहे काय नाही चालू हे काय चालू आहे नाही नाही काय हा? नाही चालू तुम्ही बरं. मला नका हे आला करू व्हिडिओ आला दे तिच्या सगळं दोन वाटलं. हा पक्याला सांगतो पक्याला तो तुला अहो काका भाऊला फोन नका करू थांब नका करू हॅलो. फोन. अहो ऐका ना हा मी आहे हा तुझा दाजी बोलतो हा तू व्हिडिओ पाहिला का पाय व्हिडिओ पाय पहिले अहो नका ना करू फोन आवाज बंद करा हा पाहिला ना हा कळलं का आता हा पाय आता तुझ्या बहिणीला ना मी काढून देऊ राहिलो मी कोणालाच फोन नाही केला अजून हा यांचं ऐकू हा नको कर तुला काय करायचं ते कर आता संपवायचं का काय करायचं तू पाय आता ते हा ती काय माझी बायको बिको नाही आहे आणि मी तिला सोडला आता अहो मी माफी मागते तुमची पण नका मला हे माफी आहे ना माफी नाही मागायची मी माफी हात अशा जोडते चुकीची वाटलं सांगा दादा मग अशा चुकीची माफी करेल का मी तुला माफी नाही आपल्याला मग अशा चुकीला हा तू चोरी केली असती दुसरा काही विषय केला असता एखाद्याशी भांडली असती मी तुझी एक ना एक चूक माफ केली असती पण ही चूक माफ करू शकत नाही मी नाही आता एवढी ती चूक माफी करा मला अरे तू लहान घोडी नाही राहिली रे एक पोर झालं हा पोर झालं तुला कळायला पाहिजे हा दादा त्या पोराला नाही पाठवायचं जायला ना ते शाळामध्ये हा त्याला इथंच राहू द्या इलेक्ट्रिकच काढून देऊ हा एकदा जाईल थोडीशी आई बापा राहील मामा एवढी ना चुकी मला माफ करा ना मी ना हाताने भाकरी करून गाली त्या पोराला नाही आता मी पकाला सांगितलं हा तू पाहा त्याचं काय हालत करतो ते तुला मारी हा मारील संपले आता दोघंही संपले आता हे तो म्हणे आता मी डायरेक्ट तुकडे करून आपण टाकेन सोडा ना जाऊ द्या ना मला माझ्या पोरापासून लांब नाही तुला मी काय कमी केलं होतं काय कमी केलं होतं मी तुला नाही काही कमी हा? केलं नाही काही जे कमी नाही ते देत होतो तुला काही तकलीफ नाही घराच्या बाहेर निघू देत नव्हतो दादा जे म्हणलं ते करून द्यायचे तुला काही अरे ऊन तुझा लागू दिलं नाही तुला आम्ही तू आम्हाला हे असं जाऊ द्या एवढी चुकी मला माफ करा याच्या पार किती सहज म्हणून राहिली, एवढी चुकी माफ करा म्हणते हा तू जा ना तुझ्या बायको जा. अरे लाज ठेवली कुठं चुकी माफ करा पटकन निघायचं पटकन निवडून घर खाली करायचं पाहिजे मी मला काय करायचं ते हा ही अशी चुकी करायचे पहिले ना तेव्हाच विचार करायचा असता समजलं ना कळतंय का चुकी करायची आणि मग माफी मागायची निघ कनाट निघ ते आहे काय निर्लज्ज बाई आहे बा नाही ना भाऊ तुला सांगतो त्या पुरीची पाळ्या म्हणून तर उघडी होती पण आता मी माना गेला तो तुम्हाला तर मा बायको आरोप करतात हो पण मला पसंत पडली म्हणलं चला बा चांगली पोरगी दिसती आणि तिचा रेकॉर्ड चेक केलं तर हा व्यवस्थित आहे हिला येऊन ना नाटकं सुचले 70,000 रुपये रोज महिन्यात तुला कोणी बायको देईन ना तुम्ही एक काम करा जाऊ द्या आता काढलं तिला तुम्ही आता जेवण करून घ्या जेवण खाऊन आलं ना आता सध्या एखादी बाई ठेवून घेऊ आपण आपल्या गावात भरपूर बाय आहे चालेल नाही तर तुझ्या मामाची पोर करून आणतो पण मी जिला फार द्यावं ना पहिले हा देव फार करता चला जेवण करून घ्या चला त्याली ना आपल्या दाढीला कांदे बांधले मग चला